वसई विरारमध्ये काय परिस्थिती आपण जाणून घेऊया। शहरातील पेट्रोल पंपांवर तिथेही वाहन चालकांची मोठी गर्दी झाली आहे। अचानक झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहन चालकांचं आर्थिक गणित बिघडलंय। रोजच्या प्रवासासाठी मोठा खर्च सहन करावा लागणार आहे। तर तिथल्या पेट्रोल पंपांवरून परिस्थितीचा थेट आढावा घेतात आमचे प्रतिनिधी मनोज तांबे। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले असतानाच आता इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्यांचा वाहन चालकांना बसला आहे। सध्या मी विरार पूर्वेकडील पेट्रोल पंपावरती ऐकायचं पाहिलं तर वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी सकाळपासूनच वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। ऐकायचं पाहिलं तर पेट्रोलचा काल दर जो आहे तो 104 रुपये 7 पैसे होता, तर आज जो आहे तो 107 रुपये 21 पैसे असा वाढलेला आहे। म्हणजे तब्बल 2 रुपये 51 पैसेने पेट्रोलमध्ये वाढ झालेली आहे। आणि तेच बघितलं तर डिझेलमध्ये देखील कालचा जो दर होता तर 90 रुपये 57 पैसे, तर आजचा जो दर आहे तो 93 रुपये 86 पैसे असा, म्हणजे तब्बल 3 रुपये 11 पैशांनी ही जी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे प्रवासापासून ते माल वाहतूकपर्यंत सर्वच खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। इंधन दरवाढीने मात्र आता प्रवाशांसह वाहन चालकांचे कंबरडे मोडलेले आहे। आता हे इंधन दरवाढ कधी कमी होणार याकडे मात्र सर्व वाहन चालकांचं लक्ष लागलं। म्हणून सामदेव न्यूज विरार।